सगळ्यात पहिले तुम्हाला परफेक्ट स्लीव्स कटिंगसाठी 4 फोल्ड कपडा घ्यायचा आहे. तो कपडा घेतल्याच्या नंतर खालचा जो भाग असेल तो सरळ करून घ्यायचा आहे. तुमचा जर मागे पुढे असेल तर सरळ करू शकता, नसेल तर काही हरकत नाही. जी फोल्ड बाजू आहे त्या साईडनं आपल्याला स्लीव्हची हाईट टाकायची आहे. माझी रेडी आहे 4.5 इंच, मी घेते 5.5 इंच, 1 इंच एक्स्ट्रा. जी घडी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 9 इंच. घडी जी आहे चेस्टची स्लीव्हची, तर ती चेस्टच्या मापानुसार कमी जास्त होऊ शकते. मी इकडनंही 5.5 घेते आणि वरतून 2.5 इंच सोडते आहे. आणि त्याच्यानंतर 2.5 इंच घेतलं, त्याच्यानंतर सरळ 2 इंच घेते आहे आणि जिथे आपण 5.5 घेतलं होतं तिथे टेप ठेवून त्याचा मिडल काढून घेते आहे. मिडल काढले मिड मिडलच्या दोन्ही साईडनी 2-2 इंचाची 2-2 लाईनची मार्किंग करून घेते आहे. आणि आपल्याला मी इथे जे फोड भाग आहे तिथे 1.5 इंच मी सरळ करून घेणार आहे की आपल्या शोल्डरजवळ सरळ लागते. त्याच्यानंतर 1, 2, 3 पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. आपण अशा शेपमध्ये जॉईन करून घेऊया. हा झाला आपला पाठीमागचा शेप. त्याच्यानंतर हा जो आहे तो फ्रंटवाला शेप आहे, तोही आपल्याला 1.5 इंचापर्यंत सरळ घ्यायचा आहे. तिथून थोडासा कर्व शेप करत घ्यायचा. तुमचा जे मधला जो गॅप आहे तो ॲटलीस्ट पाऊण इंचपर्यंत तरी असला पाहिजे. आणि जी माझी ओपन बाजू आहे खालच्या साईडनं ती मी 1.5 इंचमध्ये घेते. तुम्ही जी फोड बाजू आहे त्या साईडनेही जे आहे स्लीव्हची राऊंड प्लस 1.5 इंच असंही घेऊ शकता किंवा मग ओपन बाजूने 1.5 इंच असंही घेऊ शकता. आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतल्याच्या नंतर जो मिडल आहे मिडलला नॉच मारून घ्यायचा. ओपन केल्याच्या नंतरच तुम्हाला जो पुढचा जो भाग आहे म्हणजे हा जो स्लीव्हचा फ्रंटवाला शेप, तो शेप कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमचा शेपचा कपडा निघाला पाहिजे. आणि हा जो शेप आहे तो आपला फ्रंट शेपला लागतो. याच्यामुळे हा आपण व्यवस्थित कट केला तर आपल्या स्लीव्हजला फुगा वगैरे काही पडत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या. चॅनलवर बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ.